एक महत्त्वाची घडामोड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साताऱ्यातल्या गांधी मैदानावर आज जाहीर सभा होणार आहे। मात्र आजच्या सभेसाठी शहरभर लावण्यात आलेल्या बॅनरवरून कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांचे फोटो गायब असल्याचं दिसतंय। सातारा जिल्हा परिषदेत झालेल्या अध्यक्ष उपाध्यक्षांच्या निवडीदरम्यान महेश शिंदे यांनी पक्षाविरोधात जात भाजपला साथ दिल्याचा स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी संतोष यांच्याकडून। संतोष, एकीकडे आपण हे सगळे बॅनर पाहतोय, काय नेमकं राजकीय वातावरण आहे या सभेच्या पार्श्वभूमीवर? नक्कीच श्रुती, खरं तर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी सभा आहे ती सातारात पार पडत आहे। आज दुपारीच त्यांचं आगमन जे आहे ते सातारा जवळच एक अंगापूर गाव आहे, या गावामध्ये होणार आहे आणि त्यानंतर सातारा शहरातील हे जे आता गांधी मैदान आपण पाहत आहोत या ठिकाणी या सभेची आता सध्या जय्यत अशी तयारी आपण पाहत आहात आणि याच अनुषंगानं जर पाहिलं तर प्रथमच गांधी मैदानावर त्यांची सातारा शहराच्या मध्यभागी ही सभा जी आहे ती आज पार पडणार आहेत आणि त्या अनुषंगानं जर पाहिलं तर स्वागत कमानी असतील किंवा वेगवेगळे फलक जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहत आहात। मात्र या ठिकाणी एक महत्त्वाचं सांगायचं झालं तर शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांचा यामधून फोटो गायब झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। कारण मागील जे जिल्हा परिषदचं राडा प्रकरण होतं या राडा प्रकरणामध्ये महेश शिंदेंनी भाजपला साथ देत त्यांचे 2 सदस्य जे होते ते त्यांच्यासोबत ते गेले होते आणि त्यानंतर एकूणच कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता आणि त्या अनुषंगानं जर आज नक्कीच संतोष, अपडेट्स घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद।